लागले आहेत महायुतीच्या संदर्भात काही आपल्यातली चर्चा आहे का? काही त्या संदर्भात काही बैठका झाल्या आहेत का किंवा काही प्रस्ताव आहे? काही प्रस्ताव आले का तसं? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला क्लिअर कट सूचना दिल्या होत्या की महायुतीमधले भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, यांच्यासोबत आपण चर्चा करावी, त्यांच्याशी प्रस्तावावरती प्रस्ताव द्यावा, प्रस्ताव मागवावा किंवा प्रस्ताव ठेवावा या स्वरूपाची चर्चा करण्याचा मी नक्की प्रयत्न केला. आणि त्या दृष्टिकोनातून जे काही मला प्रमुख वाटत होते त्यांच्यासोबत मी चर्चा करायचा प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत चर्चा काही आमची झाली नाही. आणि आम्ही जो काही प्रस्ताव महायुतीच्या संदर्भात मांडलेला होता त्याला प्रतिसाद अजूनही मिळाला नाही. आमची तयारी आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्याच माध्यमातून आपण निवडणुका लढल्या पाहिजे असा आमचा प्रयत्न पण आहे आणि तशा पद्धतीची तयारी पण आहे. प्रस्ताव आलाच नाही तर आपण स्वतंत्र स्वभावाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे. 9 वर्षानंतर राज्यामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याला आता लोकप्रतिनिधी बनण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. प्रस्ताव आला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष थांबणार नाही. आम्ही पहिला प्रयत्न महायुतीचा करणार, नाही झाले तर मग शेवटी निवडणूक लढवावी लागेल. आत्ताच पालकमंत्र्यांनी असं म्हटलंय की जो काही प्रमुख तिकडचा चेहरा दिलेला आहे म्हणजे फारुख शाह दिलेले, या चेहऱ्याला आमचा काही कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्हाला युतीचं होणार नाही अशा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संपूर्ण राज्यामध्ये एकच प्रमुख चेहरा आहे, तो म्हणजे अजितदादा आहे. त्यामुळे दुसरा चेहरा अनिल पाटील, तिसरा चेहरा शरद पाटील, त्याच्यानंतर फारुख शाह, हे आमचे सगळ्यांचे चेहरे जे असतात त्या अजितदादांच्या मागे उभं राहण्याचे ताकदीचे चेहरे असतात. त्यामुळे आमचा चेहरा प्रमुख जो असतो संपूर्ण राज्यात मुंबईसह आमचा प्रमुख चेहरा अजितदादा असतो. सर, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.